अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं कारण कळणार। विमान दुर्घटनेनंतर आता मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत मोठी कसरत। 200हून अधिक लोकांचे डीएनए सॅम्पल घेतल्याची माहिती। डीएनए रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह संबंधित कुटुंबियांकडे सोपवणार। भारतात बोईंग 787 विमानांच्या उड्डाणास बंदी घालण्याची शक्यता। सर्व बोईंग विमानांचा आधी घेतला जाणार सुरक्षेचा आढावा। डीजीसीए कडून विशेष ग्राउंड करण्याची तयारी। विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमारची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, केली विचारपूस। अपघात झाल्यानंतर गेट उघडल्यानं पडला होता बाहेर। एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिटं उशीर झाल्यानं भूमी चौहानचा वाचला जीव। पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळावर जाऊन पाहणी, तर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस। अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला जाईन। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पालिका निवडणुकीत भाजप सोडून कुणासोबतही युती करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची तयारी। अजित पवारांसोबतही युती होऊ शकते। न्यूज 18ला वरिष्ठ सूत्रांची माहिती। दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। स्थानिक निवडणुकांमधील दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात सुप्रिया सुळेंचं सूचक विधान। मुंबईच्या कांदिवलीत भाजपच्या 2 गटात रडा। अशी शेलारांच्या समोर तुफान हाणामारी। भाजपकडून कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यता। पुणे महानगरपालिकेचा विमाननगर परिसरातल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा। नोटिशीनंतरही अतिक्रमण न हटवल्यानं बांधकामावर हातोडा। इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला। हल्ल्यात इराणचे चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याची माहिती। इस्रायलनं इराणमधील अधिकारी, वैज्ञानिकांना टार्गेट केल्याचं समोर।